प्रत्येक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भाबद्दल बोलायचं झालं तर स्वतंत्र पुस्तक किंवा डॉक्युमेंटरी काढता येईल. अचलपूर नगरीला चारही बाजूंनी परकोट आणि दिंडी दरवाजाचे संरक्षण आहे. या दरवाजांमध्ये अजूनही साबूत आणि चांगल्या स्थितीत असलेले दरवाजे म्हणजे दुल्हा गेट, हिरापूर गेट, बुंदेलपुरा गेट, खिडकी गेट आणि माळवेश गेट. या माळवेश गेटमधून आतमध्ये प्रवेश केला की काही पावलांच्या अंतरावरच माळवेशपुरा आहे आणि या पुऱ्यामध्ये शेवाळकरांचं निवासस्थान आहे. शेवाळकर हे मूळचे तसे धर्माधिकारी आणि शेवाळकरांचे मूळ गाव मराठवाड्यातील शेवाळा. बाबासाहेब देशपांडे हे अचलपूरवरून मराठवाड्यानी काही कामानिमित्त गेले असताना त्यांनी तिथे परमपूज्य रामकृष्णानंद स्वामी यांचे प्रवचन ऐकले आणि ते रामकृष्णानंद स्वामी यांच्या विद्वत्तेवर खूप प्रभावित झाले आणि बाबासाहेबांनी महाराजांना अचलपूरला वास्तव्यास चलण्याचा आग्रह केला. महाराजांनी येण्याची स्वीकृती देताच बाबासाहेब देशपांडे महाराजांना अचलपूरला घेऊन आले. शेवाळ्यावरून आलेले महाराज शेवाळ्याचे महाराज असं म्हणता